कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू, आई बाबा दाखवत नाहीयेत, पण एवढा सगळा खर्च ते कसं मॅनेज करत असतील? मला कळलंय, माझ्याच नशिबात काहीतरी दोष आहे, म्हणून हा सगळा गोंधळ होतो। ताई अगं प्लीज असं काहीही बोलू नकोस। आणि आई बाबांनी आधीपासूनच काहीतरी प्लॅनिंग केलं असणार आहे। मला वाटतं आपण हे लग्न पुढे ढकलायला हवं। हा ताई काहीही काय? आणि आई बाबा तयार होणार आहेत का याला? आणि प्रॉब्लेम्स आहेत म्हणून नाही जानू, मला बाबांशी बोललंच पाहिजे। ताई अगं ताई काय करतेस? थांब प्लीज ताई, नको जाऊस। बाबा, अरे भावना, ये ना ये। मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। अगं बोल ना मग, आधी बस, आरामात बस आधी। हा, आता बोल, काय बोलायचंय तुला? बाबा, आपण हे लग्न पुढे ढकलू शकतो का? काय असं का बोलतेस तू? आपल्याकडे पैसे जमवण्यासाठी पुरेसा वेळ नाहीये। अगं मग अशी बाहेरच नव्हतं म्हटलं का मी की पैशांची काळजी करण्याची काहीही गरज नाहीये। आणि भावना, या कारणाकरता कोणी लग्न पुढे ढकलतं का? मला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट हवी, मला तुम्हा सगळ्यांचा वेळ हवाय। हो, कारण कामच इतकी आहेत की तुम्ही सुट्ट्या काढून कामं नाही ना केलीत तर पूर्ण होणारच नाहीत। बोल, कधी सुट्टी काढतेस? बाबा, मी काय तुम्हाला आज ओळखते का? हो, लहानपणापासून बघतीये मी, मला माहितीये एक वेळ तुम्ही उपाशी राहाल, पण आमच्या समोर भरलं ताट येईल याची तुम्ही बरोबर सोय करता। आताही तुम्ही तेच करताय ना? भावना, अगं असं काही नाही अजी। तसंच आहे, मला माहितीये ना, तुम्ही कधीच कुणाकडनं उसने पैसे नाही घेणार। मी माझा पगार जरी तुम्हाला दिला ना तरी तुम्ही कधी त्याला हात नाही लावत। माझी आणि जानूची तर तुम्ही किती काळजी घेता, अगदी लहान मुलांसारखी। आम्हाला काय हवंय काय नकोय हे आम्ही सांगण्याआधी तुम्हाला कळलेलं असतं। तुम्ही खूप चांगले बाबा आहात। आम्ही खरंच खूप लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखे बाबा मिळाले। पण माझे हिरो बाबा जेव्हा एक टक लावून कुठेतरी बघत बसतात, सारखा हिशोब करतात, 1 तारखेला मिळणाऱ्या पगाराची वाट बघतात, तेव्हा त्रास होतो। आता माझ्या लग्नासाठी पैसे जमवायला तुम्हाला इतका त्रास होतोय ते नाही सहन होते मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।